राज्यासह उमरगा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा तीव्र होत चालला असून नागरिक अक्षरशः हैराण झालेत। सकाळीच कडक ऊन जाणवू लागते तर दुपारच्या सुमारास तापमान उच्चांक गाठत असल्याने रस्त्यांवरची वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं चित्र दिसत आहे। विशेषतः शेतकरी, मजूर, बांधकाम कामगार तसेच दिवसभर उन्हात काम करणाऱ्या नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे। दुपारच्या वेळी सुटणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे त्रासात भर पडत असून डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा अशा आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ होत असल्याची माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली। दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी ही गर्दी कमी झाल्याचं दिसून येत आहे। अनेक नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली। ग्रामीण भागातही शेतातील कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अत्यावश्यक कामांशिवाय दुपारी बाहेर पडू नये, पुरेशा प्रमाणात पाणी आणि द्रव पदार्थांचे सेवन करावे, डोक्यावर टोपी, गॉगल किंवा ओले कापड वापरावे, तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे। त्यामुळे उष्णतेपासून बचावण्यासाठी योग्य उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।